नॉनव्हेजचा व्हिडिओ बघून ज्यांना ऑब्जेक्शन असेल त्यांनी आधी स्क्रोल करून पुढे गेला तरी चालेल, कारण हा व्हिडिओ नवरात्रीच्या आधीचा आहे. आम्हालाही सणवार समजतात, त्यामुळे आम्ही सणावारात असलं काही करत नाही बाकीच्यांसारखंच. तर श्रावण झाला, गणपती झाले, आता आपले देव बसलेत, त्यामुळं घरात नॉनव्हेज वगैरे आपण खात नाही. तर बाकीच्यांसारखंच आम्हीही करतो, फक्त बाकीच्यांचं बघून करत नाही की म्हणजे त्यांनी श्रावण पाळला म्हणून आपण पाळायचा, त्यांनी केलं आहे म्हणून आपण करायचं, हे आम्ही करत नाही. आणि जर तुम्ही म्हणजे जबरदस्ती जर एखादा पाळत असेल एखादी गोष्ट, म्हणजे थोडक्यात नॉनव्हेज वगैरे जर जबरदस्ती पाळत असेल आणि मन मारून जर राहत असाल ना, हे देवापर्यंत पोहोचत नाही, हे लक्षात ठेवा. त्यामुळे मन मारून राहू नका. तुम्हाला खायचं आहे तर बिंदास खा, नाही खायचं तर काहीच प्रॉब्लेम नाही आहे. अंड व्हेज की नॉनव्हेज हा प्रश्न अजून सुटलेला नाही आहे. हा प्रश्न ज्यावेळेस सुटेल त्यावेळी नॉनव्हेज खायचं की नाही हे पण सगळ्यांना क्लिअर होईल. तर अन्नसाखळी आहे आणि ही अशीच अन्नसाखळी चालत राहणार, म्हणून विषय सोडून द्या, जास्त लोड घेऊ नका आणि मला सबस्क्राईब करा.